नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. तर मित्रांनो, आपल्याजवळ असलेली सगळ्यात मौल्यवान गोष्ट ती म्हणजे आपली आत्मा. म्हणून जोपर्यंत आपली आत्मा आपल्यासोबत आहे ना, तोपर्यंत अगदी मनसोक्त जगून घ्या. कारण ज्या दिवशी या शरीरातून आत्मा निघेल ना, त्या दिवशी आपल्या स्वतःच्याच घरात स्वतःला जागा राहणार नाही. आणि हे मला त्या दिवशी कळलं, ज्या दिवशी माझ्या आजीचा आमच्यासोबतचा शेवटचा क्षण होता. आणि त्या दिवसापासूनच मी निश्चय केला की आता तरी मी मनसोक्त जगणार. बघा ना, आयुष्य जगत असताना आपण किती विचार करतो. मला हा काय म्हणतील, तो काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. पण त्या 4 लोकांमध्ये पहिला नंबर स्वतःचाच असतो. पण या सगळ्यांचा विचार करता करता कधी कधी मनातला इच्छा मनातच राहून जाते. तर बघा, माझं एक उदाहरण सांगते. काही दिवस झाले मी व्हिडिओज वगैरे बनवत आहे आणि भरपूर लोक ते पाहतातही. काही लोक मला स्वतःहून सांगतात की मी तुझे व्हिडिओ पाहते, खूप छान बनवते. तर त्या सगळ्यांचा बोलण्याचा मी आदरही करते. पण एक मात्र नक्की आहे, जर 20 लोक माझ्या समोर येऊन मला चांगले बोलत असतील तर त्यातलेच 15 लोक माझ्या पाठीमागे मला नाव ठेवत असतील. आणि या सगळ्यांचा विचार करणं मी सोडलं आहे, कारण माझ्यापेक्षा जास्त मला कुणीच नाही ओळखू शकत. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. तर मित्रांनो, आपल्याजवळ असलेली सगळ्यात मौल्यवान गोष्ट ती म्हणजे आपली आत्मा. म्हणून जोपर्यंत आपली आत्मा आपल्यासोबत आहे ना, तोपर्यंत अगदी मनसोक्त जगून घ्या. कारण ज्या दिवशी या शरीरातून आत्मा निघेल ना, त्या दिवशी आपल्या स्वतःच्याच घरात स्वतःला जागा राहणार नाही. आणि हे मला त्या दिवशी कळलं, ज्या दिवशी माझ्या आजीचा आमच्यासोबतचा शेवटचा क्षण होता. आणि त्या दिवसापासूनच मी निश्चय केला की आता तरी मी मनसोक्त जगणार. बघा ना, आयुष्य जगत असताना आपण किती विचार करतो. मला हा काय म्हणतील, तो काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. पण त्या 4 लोकांमध्ये पहिला नंबर स्वतःचाच असतो. पण या सगळ्यांचा विचार करता करता कधी कधी मनातला इच्छा मनातच राहून जाते. तर बघा, माझं एक उदाहरण सांगते. काही दिवस झाले मी व्हिडिओज वगैरे बनवत आहे आणि भरपूर लोक ते पाहतातही. काही लोक मला स्वतःहून सांगतात की मी तुझे व्हिडिओ पाहते, खूप छान बनवते. तर त्या सगळ्यांचा बोलण्याचा मी आदरही करते. पण एक मात्र नक्की आहे, जर 20 लोक माझ्या समोर येऊन मला चांगले बोलत असतील तर त्यातलेच 15 लोक माझ्या पाठीमागे मला नाव ठेवत असतील. आणि या सगळ्यांचा विचार करणं मी सोडलं आहे, कारण माझ्यापेक्षा जास्त मला कुणीच नाही ओळखू शकत. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय.